भारतीय नौदलाकडे मरीन कमांडो मार्कोस नावाचे एक एलिट फोर्स आहे. क्रोकोडाईल फोर्स म्हणूनही ओळखले जाणारे हे फोर्स भारत आणि इतर अनेक देशांमध्ये यशस्वीरित्या मोहिमा पार पाडत आहेत. 1987 मध्ये मार्कोसने पाण्याखाली तरंगत श्रीलंकेतील LTTEच्या ताब्यातील जाफना आणि त्रिंकोमाली बंदरे उद्ध्वस्त केली होती. मार्कोसने 1988 साली मालदीवचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष मोहम्मद अब्दुल गयूम यांना वाचवून मालदीवमध्ये एक सत्तापालटही रोखला होता. 1988 मध्ये अंदमान लँडफॉल बेटांना शस्त्रास्त्रांचा पुरवठा थांबवण्यासाठी मार्कोसने 6 बंडखोरांना ठार मारले आणि 73 लोकांना अटकही केली होती. 2008च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यात मार्कोस कमांडोनी दहशतवाद्यांबरोबर 2 हात केले होते. NSG येईपर्यंत प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी यांच्यासह शेकडो लोकांना वाचवण्यात आले होते. तसेच दुबईचे शासक